ठरला या स्पर्धेतील सिक्सर किंग त्यासाठी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी दिली जाईल. तर सिक्सर किंग सोपान ठरलाय. एकदा जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो. नितीन तर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करताना हे पारितोषिक देणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट तर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्याने दमदार गोलंदाजी केली तो आयुष कोहली ठरला. दिगुडे क्रिकेट संघाचा बेस्ट बॉलर आयुष यावे पारितोषिक स्वीकारण्यासाठी. तर बेस्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट आयुष कोहली दिगोडे. आणि नितीन लाव. तर स्पर्धेतील उत्कृष्ट बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज तो ठरलाय डोंगरेचा बडा क्रिकेट संघ कुशलदादा 11. डोंगरेचा बडा क्रिकेट संघाचा प्रदीप पाटील ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. प्रदीप यावं, त्यांचा एखादा प्रतिनिधी यावं. तर ओमकार ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. ओमकार यावं. तर ओमकार नाहीये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओमकार आपण करत नाहीये परंतु त्याचे संघाचे पुरस्कर्ते आमचे प्रदीप शेठ दर्णकर यांचे सुपुत्र ही ट्रॉफी स्वीकारताना सायकल. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. मागच्या वर्षी बायकरमॅन ठरला होता परंतु यंदा सायकलचा मानकरी ठरला. अभिनंदन. तर चांबर्ली क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेतील पंचम क्रमांकाचा मानकरी. भाऊ मात्रे त्या संघाचे पुरस्कर्ते आमचे प्रदीप दर्णेकर साहेब. जेडी मोकल साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. तर हरिग्राम संघ ठरला या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी. आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि सुकेश रोख रक्कम 30,000 रुपये देऊन त्या संघाचा इथे गौरव करण्यात येईल. अभिनंदन. त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपण देऊया. डोंगराचा बडा क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेतील पंचम क्रमांकाचा मानकरी. यावं डोंगराचा बडा कुशलदादा 11. डोंगराचा बडा क्रिकेट संघ आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं. पंचम क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये कुशलदादा 11 डोंगराचा बडा क्रिकेट संघ. आणि एकनाथ दादा यांच्या वतीने त्यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात.
त्याच्यानंतर आता चतुर्थ क्रमांकाची आपण ट्रॉफी देऊया. वेताळदेव चांबारी क्रिकेट संघ जो ठरला या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी, त्यांनाही रोख रक्कम 30,000 रुपये देऊन या संघाला या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात येईल. अभिनंदन. धन्यवाद टीजे. त्याच्यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी मटालू सेठ यांनी पुरस्कृत केलेला क्रिकेट संघ खान ब्रदर्स 11 वलवली क्रिकेट संघ ठरला या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. मुकेश यावा. सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. धन्यवाद टीजे. बघा, ज्या खेळाडूला बाईक मिळेल त्याचे 15,000 रुपये या ठिकाणी कट केले जातील. तुम्ही तिथे जाऊन तुम्हाला काही पैसे भरायची गरज नाही. तुम्ही फक्त नावावर करा. तुमचा खर्च तो कमिटीने त्या ठिकाणी केलेला आहे. बरोबर सुकेश? तर त्याच्यानंतर द्वितीय दिया मोटर्स मध्ये आपण जा. जिया मोटर्स कामोटे. तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये ठरलाय तो म्हणजेच 40+ मास्टर श्री मलंगर स्पोर्ट्स क्रिकेट संघ वावंजे. हार्दिक अभिनंदन. बोला गणपती बाप्पा. श्री मलंगर क्रिकेट 40+ संघाचा खाली बसा, खाली बसा, खाली बसा. धन्यवाद टीजे. त्याच्यानंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 1,20,000 रुपये देऊन त्या संघाचा गौरव केला जाईल. पहिल्यांदा प्रथम या मैदानावरती स्पर्धा झाल्या होत्या तेव्हा तो संघ सुपर 8 मध्ये पराभूत झाला होता. परंतु यंदा तेव्हा विश्वजित ठाकूर मोठे आपण पाहिलात, संपूर्ण संघ आपण पाहिलात. परंतु यंदा या ठिकाणी पाहू शकाल जय माता दी धिगोडे संघानं तालुका प्रमुख चषक 2025 आयोजक सुकेश शेठ भोपी नेरेदुद्रे विभाग प्रमुख तथा गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी अक्षय मस्कर या सर्व खेळाडूंनी दमदार योगदान दिलं आणि या तालुका प्रमुख चषकाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेमध्ये जय माता दी 11 धिगोडे क्रिकेट संघ. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकाल अभिजित ठाकूर छोटे यांचे मेहुणे आकाश आनंद हॉटेलचे ओनर आकाश भाई आपण यावं. आपण देखील त्यांना देखील आपण पाहत आहे. अभिजित ठाकूर छोट्या यांचे मेहुणे मित्र आकाश आनंद हॉटेलचे सर्व आकाश भाई यांना देखील विनंती करतो आपण देखील जॉईन व्हा आपल्या या संघासोबत. धन्यवाद टीजे. योगेश कोहली एक मॅच साठी करताना जॉब वरून आला मित्रांनो. योगेश अभिनंदन तुझं. तर आता आपण बाईक देऊया मित्रांनो. स्पर्धेतील ABC आणि DEF या पोल मधून आपण बाईक देऊया.
स्पर्धेतील मालिकावीर सुयोग मात्रे वलवली खान ब्रदर्स 11 वलवली क्रिकेट संघाचा सुयोग ठरलाय. मला वाटतंय आपण नमो चषक पाहिलात तिथे देखील खेळाडू बायकरमॅन ठरला मित्रांनो. तो सुयोग पुन्हा एकदा ठरलाय. तालुका प्रमुख चषक सुकेश भोपी यांनी आयोजित गावदेवी चॅम्पियन क्रिकेट संघ वाकडी या स्पर्धेमध्ये ठरलाय सुयोग. या ठिकाणी देणार आहोत. तर सुयोग मात्रे ठरला या स्पर्धेतील एबीसी पोल मधून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आता डीईएफ या पोल मधून आपण आता मालिकावीरची ही करताना ट्रॉफी देणार आहोत. अभिनंदन सुयोग. स्पर्धेमध्ये ठरलाय एबीसी पोल मधून हा मालिकावीरचा मानकरी. त्याच्यानंतर डीईएफ या पोल मधून आता आपण मालिकावीरची ट्रॉफी करताना देण्यात आणि बाईक देणार आहोत. सरपंच आपण माजी सरपंच नामदेव शेटमटकर सरपंच बालुशेठ आपण या समोर. आमचे उपतालुका प्रमुख त्यांना विनंती करतो. तर या स्पर्धेतील डीईएफ या पोल मधून मालिकावीर ठरलाय. तो सलग आपण पाहू शकाल. अनबिलीवेबल बढिया फॉर्म में चल रहे. आता श्री मलंगर 11 40+52 टीमचा टायगर मोहसिन शेख ठरला या स्पर्धेतील तालुका प्रमुख चषकाचा डीईएफ पोल मधून मालिकावीरचा मानकरी. आपल्या आयुष्यातील चौथी बाईकचा मानकरी ठरलाय.